बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्। बन्धुः आत्मा आत्मनः तस्य येन आत्मा एव आत्मना जितः आत्मनः तु शत्रुत्वे वर्तेत आत्मा एव शत्रुवत् येन आत्मा एव जितः तस्य आत्मनः बन्धु तु अनात्मनः आत्मा एव शत्रुवत् शत्रुत्वे वर्तेत। पाठीमागं सांगितलं का उद्धरेद आत्मना आत्मानं नात्मानं अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः। आपणच आपला उद्धार केला पाहिजे आणि या संसार सागरातून आपणच आपल्याला आपला उद्धार करावा। आत्मानं न अवसादयेत आपला जो आत्मा आहे त्याची अधोगती होऊ देऊ नये, म्हणजे आपणच आपलं अधपतन करू नये। आणि आत्मा एव आत्मनः बंधू, आत्मा हा स्वतः आपला म्हणजे स्वतःचा बंधू आहे। आणि आत्मा एव आत्मनः रिपुः, आणि आत्मा हाच आपला स्वतःचा शत्रूही आत्माच आहे। पण या ठिकाणी हे सांगितल्यानंतर आत्माच आत्म्याचा बंधू आहे आणि आत्माच आत्म्याचा शत्रू आहे। परंतु आत्म्याचा बंधू असणारा आत्मा त्याचं लक्षण काय आणि आत्म्याचा शत्रू असणारा आत्मा त्याचं लक्षण काय हे सांगण्यासाठी हा श्लोक प्रवृत्त झालेला आहे। या श्लोकामध्ये सांगतात की येन ज्या पुरुषाने आत्मा एव आत्मनः जितः, ज्या पुरुषाने आपला आत्मा म्हणजे आपलं शरीर इंद्रिय यांचा समुदाय किंवा मनासहित असणारा शरीर इंद्रिय समुदाय आत्मनः जितः, ज्याने स्वतःच याला आत्मना जितः, ज्याने स्वतः जिंकलेला आहे। तस्य आत्मनः, त्या आत्म्याचा आत्मा बंधू, त्या आत्म्याचा आत्मा बंधू आहे। म्हणजे ज्याने आपल्या शरीर इंद्रिय समुदायाचा निग्रह केला किंवा त्याचं नियमन केलं, नियंत्रण केलं, तो आत्मा त्या आत्म्याचा म्हणजे स्वतःचा बंधू आहे। परंतु अनात्मनः, ज्याने अनात्मा म्हणजे ज्याने ह्या शरीर इंद्रिय समूहाचा मनासहित विजय मिळवला नाही, म्हणजे नियंत्रण केलं नाही, त्याला अनात्मा म्हणतात। आत्म्याचं म्हणजे शरीर इंद्रियासहित असणाऱ्या मनाचं नियमन केलं नाही, म्हणजे शरीर इंद्रिय मन जे शास्त्राने सांगितलं, ज्याचा निषेध केला तिकडंच त्याची इंद्रिय धावतात आणि त्याचं तो नियमन करत नाही। असा जो पुरुष आहे तो आत्मा एव, असा आत्मा हा शत्रुवत शत्रुत्वे वर्तेत, एखाद्या शत्रूप्रमाणे आपल्या स्वतःचाच शत्रू म्हणून त्या ठिकाणी वर्तते, विद्यमान आहे किंवा आहे असं समजावं। जो पुरुष शास्त्राने जे विहित कर्म करा सांगितलेलं आहे किंवा ज्याचं विधान केलेलं आहे तिकडं प्रवृत्त असताना जर त्याची निषिद्ध कर्माकडे इंद्रियाधिक प्रवृत्त झाली तर त्यांच्याकडून जो परान्मुख करतो आणि त्या इंद्रियांना आपापल्या गोलकांच्या ठिकाणी स्थापन करतो, अशा प्रकारचा जो पुरुष आहे, असं ज्याच्याजवळ सामर्थ्य आहे किंवा असा ज्याने पुरुषार्थ केला आहे, करीत आहे, तर असा जो पुरुष आहे तो आपणच आपला बंधू आहे। आणि असा शरीर इंद्रियादिकांचा निषिद्ध गोष्टीपासून निरोध करीत नाही तो पुरुष किंवा तो आत्मा हा आपला स्वतःचा शत्रू आहे, असं त्याचं लक्षण याच्यामध्ये सांगितलं। आता या
श्लोकाचं माऊली वर्णन करतात. पाठीमागं सांगितलं की म्हणून आपणची आपणया घातू की जतू असे धनंजया चित्त देऊनी नाथिलिया देहाभिमाना. जो पुरुष आपणची आपणया, पुरुषाचा घात कशामुळं होतो किंवा त्याचा अधपतन कशामुळं होतं, म्हणजे तो स्वतः आहे सच्चिदानंद स्वरूप आत्मा. तो फक्त ह्या शरीररूपी पोरामध्ये झोपलेला आहे किंवा निवास करीत आहे. पुरुषो शेते इति पुरुषः. परंतु जो पुरुष आपलाच आपण घात करतो तर त्या घाताला सुरुवात कुठून झाली तर चित्तदेवनी नाथिलिया देहाभिमाना. कालच आपण चिंतन केलं की देहाभिमान किंवा हे जे अहम असं जे स्फुरण आहे तेच पहिल्यांदा मायेचं स्फुरण आहे. अहम ब्रह्मास्मीमध्ये अहम हे प्रथम होणारं जे स्फुरण आहे ते ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कल्पित आहे किंवा मिथ्या आहे. अर्थात ते कसं आहे, सदसद विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या, केवळ प्रतीती मात्र भासमान. परंतु अधिष्ठानाचं ज्ञान झालं असताना त्या ठिकाणी त्या पदार्थाची निवृत्ती होते किंवा तो पदार्थ जो आहे तो कल्पित आहे, म्हणजे अधिष्ठानाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंताभावरूप आहे असं कळतं. हा जो अभिमान आहे, कालच आपण थोडं चिंतन केलं की या ठिकाणी माऊलींनी जो शब्द प्रयोग केलेला, जो देहाला मी म्हणतो, देह आहे तर त्या देहाला मी म्हणतो आणि म्हणून सर्व अनर्थाला कारण होतो. हे साधारणपणे आपण नेहमी चिंतन करतो. परंतु देहाला मी म्हणतो तर हे जे देहाभिमान आहे, देहाला मी म्हणणं म्हणजे अभिमान देहाच्या ठिकाणी जाऊन पडलं. देह हे बंधाला कारण नाही, देहाभिमान हा बंधाला कारण आहे. आणि तो देहाभिमानाला सुद्धा स्वतःचं काही स्वरूप नाही, ते त्याचं स्वतःचं स्वरूप नाही. त्यामुळं तो कसा आहे, नाथीला म्हणजे नसलेला. पण नसलेला पण तत्वतः अधिष्ठानावरच भासतो. अधिष्ठाना एवढा भासतो, अधिष्ठानात मिसळून भासतो, पण जिथं भासतो तिथंच त्याचा त्रैकालिक अत्यंता भाव असतो. असा हा नाथीला, आपल्या स्वरूपाने नसलेला. आणि त्या नसलेला जो देहाभिमान आहे त्याच्या ठिकाणी चित्त दिलं म्हणजे त्या अभिमान हा एक पदार्थ आहे अशा प्रकारचं त्याचं चिंतन केलं, म्हणजे त्या अहंकाराला सत्यत्व प्रदान केलं. आणि त्यामुळं आपण आपुला आपणपया घातकी जत्व असे धनंजया जे चित्त देऊनी नाथिलिया देहाभिमाना. या ठिकाणी आपल्याला इतके प्रकारचे देह आहेत, ते देह कडून आपल्याला बंधनाला कारण होतात का? ह्या देहा हाच देह बंधनाला कारण होतो. त्याचं खरं कारण काय आहे की त्या देहाला मी म्हटलं म्हणून, म्हणजे त्या देहाच्या ठिकाणी अभिनिवेश किंवा अभिमान धारण केला. तो देह मी आहे किंवा तो देह माझा आहे असं म्हणतो. पण ज्या वेळेला देह माझा आहे असं म्हणणारा अभिमान हा तरी खरोखर तत्वतः काही सद्वस्तू आहे का? फक्त तो शून्यरूप नाही, तो शून्यरूप नाही असं का म्हणावं लागतं तर त्या ठिकाणी त्याच्या कार्याची प्रतीती येते. देहाभिमानामुळं सुखदुःखादिकांचा भोग होताना दिसतो. म्हणून त्या प्रवाहामध्ये ओघामध्ये त्याची संगती लावण्यासाठी तो एक पदार्थ आहे असं म्हटले. वास्तविक तो स्वरूपतः स्वरूपाच्या ठिकाणी तो नाहीच आहे. म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी नसलेला देहाभिमान हा नाथीला आहे हे न कळता चित्त दिलं, नाम त्याला सत्यत्व प्रदान केलं. आणि म्हणून जीवाच्या पाठीमागं ही बंधन परंपरा किंवा जन्ममरण परंपरा लागली असं माऊलींनी आधीच्या ओवीत सांगितलं. आता या ओवीमध्ये असं सांगतात, हा विचारुणी अहंकार सांडिजे मग असतीची वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. आता इथं काय करायचं आहे, आपण रात्री चिंतन केलं की हे सगळं काय फक्त परमार्थ विचाराचं आहे. स्वामी महाराज म्हणायचे परमार्थ म्हणजे खूप तीर्थाटन करणं, ध्यानधारणा करणं, एका अंगुष्ठावर तप करणं किंवा अनेक प्रकारची व्रतवैकल्य करणं, हे मूळतः परमार्थाचं स्वरूप जे आहे हे गौण स्वरूप आहे. मूळ स्वरूप जे आहे ते आहे विचारात जायते बोधा. विचाराचा परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे धांगडधिंगा नाही असं स्वामी महाराज म्हणायचे. तोच विचार इथं सांगितला की अशा प्रकारचा नसलेल्या देहाभिमानाला आपण सत्य समजून जर आपणच आपले शत्रू होत असू तर आपल्याला काय करायला पाहिजे तर हा देहाभिमान सोडायला पाहिजे. ज्याच्यामुळं मनुष्याला दुःख होतं. स्वामी महाराजांनी आश्रमात एक
पंक्ती लिहून ठेवली होती, अजूनही आहे ती, की जेणेकरून दुःख होईल ते करू नये. हा सुखाचा बीजमंत्र त्यांनी लिहिलं, सुखाचा बीजमंत्र. आणि कोणता सुखाचा बीजमंत्र आहे? तर हाच मंत्र आहे की ज्याने दुःख होतं ते करू नये, आहे की नाही. मग हा देहाभिमान जर दुःख देत असेल तर आता ह्या देहाभिमानाचा परित्याग केला पाहिजे. देहाभिमानाचा परित्याग कशाने होईल? तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की समुद्रामध्ये काय मोती आणि मीठ हे दोन्ही पदार्थ समुद्रामध्येच निर्माण होतात की नाही. मोती पण आणि समुद्रामध्येच. स्वाती नक्षत्राचं ते काय जे काही पाणी आहे ते शंखामध्ये शिंपल्यामध्ये पडलं की त्याच्यापासून मोती होतात. परंतु ते जे मीठ आहे ना, ते मीठ काय आहे, समुद्रात विरून जातं, वेगळं राहत नाही. आज ते समुद्र रूप होऊन व्यापक समुद्राला प्राप्त होतं. आणि मोती किती झाला तरी तसाच राहतो. नाथ महाराजांचे वय आठवल्या तर पहा, तर त्या नाथ महाराज म्हणतात, परंतु त्या मोत्याची स्थिती काय होती माहिती आहे का? हा, मोत्याची स्थिती त्यांनी सांगितलं की ते स्त्रियांच्या नाकाच्या त्या नथेमध्ये ते मोती जातात आणि त्यामुळं त्यांच्या नाकातला असणाऱ्या श्लेष्म्याची संगती त्याला करावी लागते, असं त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे हा देहाभिमान जो आहे तो देहाभिमान मनुष्याला सर्वात जास्त दुःख देत राहतो. आणि मग तो देहाभिमान दूर करायचा तर देहाभिमान नावाची जर एखादी सद्वस्तू असते तर ती कोणत्या तरी क्रियेने निवृत्त झाली असती. जसा सत्यसर्प आपण भाला बर्चीनं नाहीसा करू शकतो, पण दोरीवर भासलेला सर्प त्याला दूर करण्याचा उपाय काय आहे? त्याला फक्त दोरीचं ज्ञान करणं हाच उपाय आहे, दुसरा कोणता उपाय नाही. म्हणून उपनिषद सांगतात, तम एव विदित्वा अतिमृत्युमेती नान्यः पंथा विद्यते आयनाय. त्या परमात्म्याला जाणूनच या ठिकाणी ह्या संसार सागरातून तरुण जाता येतं. आणि दुसरा काही उपाय आहे का? नाही, दुसरा उपाय नाही. उलट ते त्यांनी सांगितलं 15व्या अध्यायामध्ये सांगितलं, जर ह्या संसारामध्ये काही उपाय केलं तर ते उपायच काय होऊन जातात? अपाय होऊन. ज्ञाने विन एके उपाय करिशी जितुके तितुका गुंफिशी अधिके रुखी ये. ज्ञाना वाचून दुसरा कोणताही उपाय केला, कारण त्याला दुसरा उपायच नाही. आयनाय म्हणजे मोक्षाय, अन्यः पंथा न विद्यते. दुसरा कोणताच उपाय त्या ठिकाणी अस्तित्वातच नाही. तर दुसऱ्या उपायाने नाथिलिया संसारा उपायी जाचत्या वीरा आपण पे लोपे वारा विकोपी जाय, असं लिहिलंय. नसलेला संसार आणि त्याला जर तुम्ही नाथिलिया संसारा आणि उपायी जाचते या वेऱ्या आणि तुम्ही मोठमोठे उपाय त्याच्यासाठी जर केले तर काय होईल? आपण पे लोपे, आपलं स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश असणारा आत्मा उलट काय होईल? लोपून जाईल, कारण तो काही क्रियासाध्य नाही. त्या ठिकाणी तो आहे ज्ञानसाध्य. आणि मग अशा वेळेला जर दुसरे उपाय केले तर आपल्या स्वरूपाचा होतं काय? उलट लोप होऊन जातो. आणि वारा विकोपी जाय म्हणजे हा वाक्प्रचार आहे. आपण तुला काय वारं भरलं का, म्हणजे याचा आता तुझं डोकं फिरलं का? उलट आणखीन मनुष्याचं डोकं फिरून जातं. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून हा जो जसं रज्जूवर भासलेल्या सर्पाच्या निवृत्तीचा एकच उपाय आहे अधिष्ठान रज्जूचं ज्ञान करून घेणं, तसं आत्मस्वरूपावर भासलेला हा जो देहाभिमान आहे त्या अहंकाराचा त्याग करायचा झाला तर त्याला एकच मार्ग आहे. आणि तो मार्ग म्हणजे तो ज्या अधिष्ठानावर भासलेला आहे त्या अधिष्ठानाचं ज्ञान करून घेणं. कारण कल्पित पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने होत नाही. हीच गोष्ट ज्ञानोबराय या ओळीमध्ये आता सांगतात की हा जो अहंकार आहे तो सांडण्याचा उपाय आहे. हा विचारुनी अहंकारू सांडिजे. विचाराने त्या ठिकाणी म्हणजे आत्मानात्मविचार, माझं स्वरूप काय, आत्म्याचं स्वरूप काय आणि आत्मेतर असणाऱ्या अनात्म पदार्थांचं स्वरूप काय. तर त्यावेळेला आपल्याला जर विचार केला, संतांच्या संगतीत बसून सत्शास्त्राचा अधिकार संपन्न होऊन जर विचार केला तर या विचारात मनुष्याला अधिष्ठान आत्मतत्वाचं मी कोण आहे या प्रश्नाचा उलगडा होतो. आणि हा उलगडा झाल्याबरोबर हा संसार जो आहे तो संसार कायमचा निवृत्त होतो म्हणजे तो नित्य निवृत्त असणाऱ्या संसाराचीच निवृत्ती होते आणि आत्मस्वरूपाचा लाभ होतो म्हणजे नित्यप्राप्ताचीच प्राप्ती या ठिकाणी घडत असते. पण यासाठी उपाय एकच आहे,
तो जो आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं पाहिजे. पण ते बोध किंवा ते ज्ञान होतं कशात, तर विचारात ज्या येते बोधा, ते विचाराने होतं. या ठिकाणी नित्य काय, अनित्य काय, ग्राह्य काय, त्याज्य काय, किंवा सत्य काय, मिथ्या काय. इथं सत्य मिथ्या किंवा आत्मानात्म विवेक, हा विवेक जर आपल्याला यथार्थ रीतीनं झाला तर त्या ठिकाणी आपल्याला अधिष्ठानाचं दृढ अपरोक्ष ज्ञान होतं. आणि दृढ अपरोक्ष ज्ञान झालं की त्या ज्ञानात पुन्हा कधी संशय किंवा विपरीत भावना येत नाही. आणि ते ज्ञान एकदाच होतं. आणि एकदा ते ज्ञान झालं का तत्क्षणी या ठिकाणी ह्या संसाराची निवृत्ती होते. ह्या संसार नाहीसा करण्याची गरज नाही. कारण एखादा पदार्थ सत्य असता तर त्याचा नाश करता आला असता. परंतु तो पदार्थ इथं तो रज्जूवर भासलेला सर्प मिथ्या ठरणं हेच त्याचा काय आहे, नाश. अधिष्ठान ज्ञानाने सर्पाची निवृत्ती होते. याचा अर्थ सर्प अधिष्ठानात कधीच झाला नाही असा निश्चय होतो. आणि यालाच म्हणतात जीवनमुक्ती. आणि ही जीवनमुक्ती ही विचाराने प्राप्त होते. म्हणून या विचार म्हणजे पृथक्करण, विचार पृथक करणे. या ठिकाणी आपल्याला पृथक्करण करता आलं पाहिजे. सत्य काय आणि मिथ्या काय. हा असणारा संसार, हे भासणारा अहंकार किंवा हे असणारा अनात्म पदार्थ, हे सर्व म्हणजे सर्व अज्ञान आणि अज्ञान कार्य असणारा संघात, हा सर्वच आत्मस्वरूपावर फक्त भासण्या इतकाच आहे. रज्जूवर भासणारा सर्प पतक प्रतीतीला आहे का, तो सर्प आहे तिथं कधीही नाही. उलट अधिष्ठानाचं ज्ञान झालं की त्याचा बाध होतो. म्हणून ह्या संसाराची निवृत्ती करण्याचा कधीच प्रयत्न करायचा नाही. फक्त विचाराने संसाराचं स्वरूप जाणून घेणं. विचाराने संसाराचं स्वरूप कळून घेतलं की या ठिकाणी आत्मा आत्म्याच्या ठिकाणी आणि देहादी प्रपंच हा देहाच्या ठिकाणी हा अनात्मा आहे. आणि आत्मा आणि अनात्मा यांचा कधी संबंधसुद्धा झालेला नाही. अनात्म्याचा आत्म्याशी घडणं शक्य नाही आणि आत्म्याचा अनात्म्याशी घडणं शक्य नाही. कारण आत्मा सच्चिद आनंद अद्वैत केवळ रूप असा आहे. आणि हे अनात्म पदार्थ जे आहेत ते सर्व असत जड दुःख आणि द्वैतात्मक दुःखात्मक अशा स्वरूपाचे आहेत. सूर्यप्रकाश आणि अंधकार यांची जशी कधीच भेट होणं शक्य नाही, तसं आत्मा आणि अनात्म पदार्थाची कधीच भेट झालेली नाही, होणं शक्य नाही. पण असं असूनही त्या ठिकाणी त्यांचा आध्यासिक तादात्म्य संबंध झालेला आहे. मग त्या आध्यासिक तादात्म्य संबंधामध्ये हे आध्यस्थ पदार्थ त्यांचं स्वरूप जर आपण आध्यस्थ आहेत किंवा अनिर्वचनीय मिथ्या आहेत असं जाणून घेतलं आणि ते मिथ्या पदार्थ ज्याच्यावर भासतात तो आत्माची एक काय आहे, सद्वस्तू आहे. त्याच्या अतिरिक्त दुसरं काही सद्वस्तू म्हणून नाही. आणि ती सद्वस्तू अखंड आहे, व्यापक आहे. आणि ती सद्वस्तू माझ्याहून भिन्न नसून ते माझं स्वतःचंच स्वरूप आहे. असं जेव्हा त्या विचाराच्या द्वारा ज्ञान होतं त्यावेळेला हा विचारुनी अहंकार सांडिजे. त्यावेळेला हा अहंकार कुठपर्यंत राहत असतो, अहंकाराला विचाराने ओळखलं नाही तोपर्यंत. एकदा अहंकार ओळखला नाही तोपर्यंत हा त्रास देत राहतो, जीवाला पीडा क्लेश करत राहतो, बंधनात जन्ममरण परंपरे टाकत राहतो. पण अहंकाराला एकदा तू कळलं का आपलं स्वतःचं स्वरूप, की त्यावेळेला तो अहंकार हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी त्याची सिद्धीच होत नाही. अर्थात त्याची नित्य निवृत्त असणाऱ्या अहंकाराची निवृत्तीचा निश्चय होतो. म्हणून या ठिकाणी फक्त निश्चयाला महत्त्व आहे. पदार्थाची निवृत्ती करायची नाही, नाश करायचा नाही. यासाठी वेदांताचा सिद्धांत आहे की किंतु ना प्रतीती तयोर्बाधा किंतु दृढ मिथ्यात्व निश्चया. एखाद्या पदार्थाची अप्रतीती करणं, नाश करणं हे न अप्रतीती तयोर्बाधा, याला बाद असं म्हणत नाहीत. तर बाद म्हणजे काय, दृढ मिथ्यात्व निश्चय. ज्याच्यामध्ये तो पदार्थ मिथ्या आहे असा निश्चय करणं हा खरा बाद शब्दाचा अर्थ आहे. कारण पदार्थ सत्य असता तरच त्याचा नाश झाला असता. असं जर विचाराने कळलं की अहंकार निघून जातो. आपण म्हणतो की गावमामा किती दिवस राहतो आपल्या घरामध्ये आलेला गावमामा, तर जोपर्यंत गावमामा ओळखला नाही तोपर्यंत चालतो. का तुम्ही कोणाचे मामा असं विचारल्याबरोबर तो ओळखटी. बाहेर जरी विचार सुरू झाला पती पत्नीचा, हा माझा मामा नाही, तुझा मामा नाही, हा मामा कोणाचा, एवढं ऐकलं तरी तो गाशा गुंडाळून जायला निघतो, मी गाव मामा आहे. त्याप्रमाणे हा अहंकाराला जोपर्यंत सत्यत्व देता तोपर्यंत हा अहंकार सगळ्यांना नाचवत असतो. काय ओवी माऊलींची, तो अहंकार नाचवीत
नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानाचे पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. या ठिकाणी हे जे अज्ञान आहे आपला हा अहंकार आहे तो उलट सज्ञान मनुष्याला म्हणजे ज्याच्या ठिकाणी जो चिदाभास कधी कधी जडाचं तादात्म्य करून मी देह आहे असं म्हणतो, इथपासून तर मी ब्रह्म आहे इथपर्यंत त्याला मी शास्त्रज्ञ आहे इथपर्यंत मी कर्ता आहे मी भोक्ता आहे मी श्रीमंत आहे मी गरीब आहे सगळ्या रूपाने चालले काय. फक्त हा अहंकार जो आहे तो अहंकार सगळ्या जीवांना नाचवीत आहे. परंतु विचारोनी आपण जर विचार केला नेमका अहंकाराचं स्वरूप काय आहे, अहंकार भासतो कुठं असं जर आपल्याला कळलं ज्याच्यावर भासतं त्याचं स्वरूप काय आहे तर या ठिकाणी निरधिष्ठान भ्रम होत नाही. या न्यायाने केवळ भ्रम मात्र कोण आहे, अहंकार आहे. आणि अहंकार हा एक भ्रम असून किंवा भ्रमातला पदार्थ असून तो भ्रम ज्याच्यावर भासतो ते अधिष्ठान मात्र आत्मरूपाने सद्वस्तू आहे, त्रिकालाबाधित सत्यवस्तू म्हणजे माझा आत्मा किंवा मीच ब्रह्मरूप आत्मा हाच त्याचा अधिष्ठान आहे. एवढं कळलं की त्याला आता पुढच्या जीवनामध्ये काहीही करण्याचं राहिलेलं नाही, विचारसुद्धा करण्याचा राहिला नाही. म्हणून ह्या ज्ञानाचं महत्त्व म्हणतात की जाणीव जेथ नरिगे विचार म्हणजे विचार कुठपर्यंत, आत्मदर्शन होईपर्यंत. आत्मदर्शन झालं का आता हा विचार करायचं थांबतो, विचार मागुता पावली रिघे. आता तिथं तर्क करायचे का, काही युक्ती काही नाही, तर्कही आईनी निघे अंगी जायच्या. ज्याच्या अंगात म्हणजे ज्याच्या स्वरूपात तर्क आईनी निघे म्हणजे अंग धरीत नाही म्हणजे टिकतच नाही. म्हणजे आता तुम्हाला कोणत्याही प्रकारचं साधन करण्याची आवश्यकता राहत नाही, अशा प्रकारची ही स्थिती आहे. पण ही कशाने प्राप्त होते तर विचारुनी अहंकारो सांडिजे. आता इथं अहंकार सांडायचं म्हणजे काय, घटासारखे काही पदार्थ आहे का त्याचा त्याग करायचा, त्याच्याबद्दलचा मिथ्यात्व निश्चय हाच त्याचा काय आहे सांडणं किंवा हाच त्याचा परित्याग आहे. आणि मग एकदा त्याची म्हणजे आता ह्याच्यामध्ये पाहिलं ना आपलं तत्वविवेक आणि पंचकोश विवेक ही जी पंचदशीतली प्रकरणं आहेत या दोन्ही प्रकरणाचं चिंतन करायचं. अवस्था विचार करा किंवा तीन शरीराचा विचार करा किंवा पंचकोशांचा विचार करा, ह्या सगळ्या विचार किंवा कार्यकारणाचा विचार करा आणि अधिष्ठानाचा विचार करा. कोणत्याही रीतीनं केला तर हा जो विचार आहे त्या विचाराच्या अनेक प्रकारच्या प्रक्रियेने आत्मा हा ह्या अनात्म पदार्थाहून भिन्न असून आत्मस्वरूपावर अनात्म पदार्थ कल्पित आहेत. आणि आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं असताना त्या कल्पित सगळ्या द्वैताची निवृत्ती होते. हा वेदांताचा अकाट्य सिद्धांत आहे आणि तो अनुभूतीला आणि युक्तीला अनुसरणारा अशा प्रकारचा हा विचार आहे. किंवा युक्ती आणि अनुभूती त्याच सिद्धांताचं अनुसरण करतात, किंबहुना त्या श्रुती सिद्धांताचं अनुसरण केलं तरच त्यांना सुखशांती प्राप्त होते असा त्याचा अर्थ आहे. म्हणून हा जर पंचकोशाचा विचार केला तर ज्या ठिकाणी हे तीन शरीर आहेत स्थूल सूक्ष्म आणि कारण शरीर यांचा प्रकाशक आत्मा किंवा द्रष्टा आत्मा हा त्या हे सगळे त्याचे दृश्य आहेत. तीन शरीरं किंवा पंचकोश ते किंवा पंचमहाभूतात्मक असणारी ही सर्व सृष्टी हा द्रष्टा आहे. याचाच अर्थ द्रष्टा कधी दृश्य होत नाही आणि दृश्य कधी द्रष्टा होत नाही. हा विचार जर आपल्याला कळला आणि त्या दृश्य सापेक्ष आलेलं द्रष्टृत्व सुद्धा त्याच्या ठिकाणी आरोपित असून तो दृंगमात्र स्वरूपाने आहे असा विचार जेव्हा आपल्या बुद्धीमध्ये स्थिर होईल त्यावेळेला हा अहंकार आपोआपच निघून जाईल. आणि अहंकार निघून गेल्यानंतर आत्मप्राप्ती होते हा भ्रम ठेवायचं कारण नाही. या ठिकाणी आपण म्हणतो अविद्या निवृत्तीने उपलक्षित ब्रह्म राहतं असं आपण म्हणतो, बरोबर ना. पण खरं जर पाहिलं तर तो आत्मा दृंगमात्र आहे, त्या ठिकाणी दृश्य पदार्थच नाही. तर त्या दृश्य पदार्थाच्या सापेक्ष आलेलं द्रष्टृत्व ही सुद्धा त्याच्या ठिकाणी केलेली कल्पना आहे. म्हणून द्रष्टा आणि दृश्य भाव विवर्जित असा दृंगमात्र परमात्मा, तो परमात्मा मीच असे जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धीही जाणे आणि न जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे असं ज्या पुरुषाला निसंदेह ज्ञान झालं तर त्याची सरली
येरधार झाला सफळ व्यापार. म्हणून म्हणतात की हा विचारुनी अहंकार सांडिजे. मग आसतीची वस्तू होई जे. आसतीची म्हणजे मुळातच सत्तारूप असणारी, सद्रूप असणारी त्या वस्तूचं त्या वस्तूला जाणत नाही, तर त्या ठिकाणी त्या वस्तुरूपच तो होऊन जातो. मग असतीचं वस्तू म्हणजे याचा अर्थ परमात्मामध्ये परमार्थामध्ये नित्यनिवृत्ताचीच निवृत्ती आहे आणि प्राप्ताचीच प्राप्ती आहे. याच्यामध्ये निवृत्त तो पदार्थ होता आणि मग आपण निवृत्त केला असं नाही. तो नित्य म्हणजे याच्यामध्ये फक्त ओळखायचं आहे, फक्त जाणायचं आहे, करायचं काहीच नाही. किंबहुना आपण काहीही केलं तरी परमात्म्याचं दर्शन आपल्याला होणार नाही. कृतीनं कर्मानं कधीच परमात्माचं न कर्माने परमात्म्याचं दर्शन होणार नाही. तर ते कशा त्यागेन एके अमृतत्व मानशो. उलट त्या सगळ्या दृश्य द्वैत प्रपंचाच्या निरासाचा त्यागाने म्हणजे त्याचा निराश केला तरच तुम्हाला खऱ्या अमृतत्वाची, मोक्षाची किंवा नित्य विद्यमान असणारं अखंड व्यापक सब्राभरित ओतप्रोत चैतन्य, त्या चैतन्याचा आत्मत्वाने निश्चय करणं हीच खरी त्याची काय आहे, निवृत्ती आहे. म्हणून आपल्याला ही आसतीची वस्तू होईजे. आणि असं जीवनात जेव्हा झालं, माऊलीने एक एक सूत्र सांगितले. ह्या श्लोकावरच्या ज्या वया आहेत ना, याच्यातल्या 2-3 वया ज्या आहेत त्या स्वामी महाराजांच्या इतक्या आवडत्या वया होत्या. त्या दिवसातून किती वेळा कोणत्या पाठात आल्या याचासुद्धा विचार नाही, किंवा एकदा झाले असं. स्वामी महाराज तर कधीच पाठात ह्या गोष्टीची पुनरावृत्ती झाली, सकाळी झालं होतं असं कधीच म्हणायचं नाही, किंवा आता ह्या पाठातच 3 वेळा सांगितलेलं आहे असं पण कधी म्हणायचं नाही. कारण त्या ओव्या म्हणजे त्यांच्या हजारो पारायणामध्ये त्यांच्या जीवनाच्या स्थायी भाव झालेल्या ओव्या होत्या. त्याच्यातली ही एक ओवी आहे की या ठिकाणी हा विचारुनी अहंकारो सांडिजे, मग असतीची वस्तू होईजे. आणि तरी आपुली स्वस्ती सहजे आपण केली, तरच आपलं स्वस्ती म्हणजे आपलं कल्याण आपण केल्यासारखं आहे. म्हणजे मनुष्याने जीवनामध्ये काहीही केलं तर इथं काय सांगतात, तरी असं केलं तर आपली स्वस्ती सहजे केली, म्हणजे याचा अर्थ आपलं कल्याण झालं. आणि याच्या अतिरिक्त जरी तुम्ही जे काही शास्त्रातलं धर्मशास्त्राचे सिद्धांत आहे, नीतिशास्त्राचे सिद्धांत आहे, तुम्ही फार सर्व जरी केलं असेल, तशी पण एक ओवी 11 विश्वरूप अध्यायामध्ये हे सर्व जरी तुम्ही केलं आणि एवढं जर केलं नाही तर त्याने तुम्ही कल्याण तत किम त्याने तुमचं काय साधलं, त्याचा तुमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने काय उपयोग झाला, तुमचं जीवन निहाल झालं काय. अखंड व्यापक अनुभूती आत्मस्वरूपाची जोपर्यंत आली नाही विचाराच्या द्वारा, तोपर्यंत तुम्ही केलेली सगळी साधनं काय आहेत, निष्फलच आहेत. ते आहे. दुसरे तर म्हणजे आम्ही अनेक प्रकारच्या शास्त्राचं आलोडन केलं हे पण विश्वरूप आम्ही दर्शन केलं नाही तर हे सगळं फुकटच आहे असं तर म्हणतो अर्जुन. आहे ना ओय याच्यामध्ये मी आत्तापर्यंत तो काय म्हणतो की सगळं केलं, तुझ्या सगुण रूपाचं जर दर्शन केलं नाही त्याच्यासाठी तर आमचा सगळा चाललेला आत्तापर्यंतचा उहापोह किंवा उटारेटा जो आम्ही केला आहे तो ह्या तुझ्या दर्शनासाठी केलेला आहे. आणि हे जर आत्मदर्शन झालं नाही तर खऱ्या अर्थाने आपलं परम कल्याण झालं नाही, तर आपले हे सगळे मार्ग जे ते कल्याणाच्या दिशेने नसून भिवंडीच्या दिशेने आहेत असा त्याचा अर्थ. म्हणून म्हणतात आपुली स्वस्ती सहजे आपण केली तरच खरं आपण आपला बंधू झालो आणि आपण आपलं कल्याण केलं. आणि ते कल्याण सहजे केले असं का म्हणतात, सहजे केले. हे कल्याण करणं काय, माऊलीच एका ठिकाणी सांगतात ना, व्रताचरणे कर्कशे विवेक श्रवणे खरपुसे करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे. हे जर करायचं असेल तर त्या ठिकाणी ब्रह्मचर्यासारखी व्रत आपल्याला अंगीकार करावी लागतात. आणि श्रवणाचे कष्ट काही थोडे नाहीत तर बुद्धीचे वाभाडे जातात असं माऊलीच म्हणतात. आणि इथं म्हणतात की हा विचारुनी अहंकार सांडिजे, मग असतीचं वस्तू होईजे. मग इतकं सोपं आहे, नित्यनिवृत्ताची निवृत्ती आणि प्राप्ताची प्राप्ती आहे की नाही. आणि असं झालं तर आपलं कल्याण झालं. आणि ते कसं म्हणतात, आपली स्वस्ती सहज आपण केली आणि त्याच्यासाठी काय आहे, सहज आपण आपलं कल्याण केलं. आता हे इतकं श्रम आहे त्याच्यामध्ये. सगळ्यात मोठं नुसतं या आत्मस्वरूपाचं श्रवण करण्याचा अधिकारी सांगताना त्याला विविधिशा संन्यास करावा लागतो. संन्यास्य श्रवणम करूयात. आणि त्यांनी काय सहज झाले काय,
जन्मजन्मांतरी केली हे सूचना. काय का परवा कोणी म्हटलं गवळण हा त्या दिंडीमध्ये की याजसाठी काय याजसाठी केले नाना याग, याजसाठी तेजी येले याची लागी अष्टांगादी योग, याची लागी व विषयांचा त्याग, जन्मजन्मांतरी केली हे सूचना. सगळे भोगाचा त्याग केला, सगळं केलं. आणि हे काही इतकं सहज आहे का? वास्तविक काय आहे? ज्ञानोबरायांना कायम सारखं सांगतात आईशी मुक्ती असे सहज. ही मुक्ती सहजच आहे. ही कुठून प्राप्य आहे का? याच्यात काय प्राप्त करायचं आहे का? विकार्य आहे का? विकार करायचा आहे का? काही त्या ठिकाणी संस्कार करायचे का? नाही. कशाचा विनाश करायचा आहे का? नाही. काही उत्पन्न करायचं आहे का? काही नाही. मग याच्या इतकं सोपं काय? याच्या मुक्तीच सगळ्यात सोपी आहे. त्याचं कारण असं आहे की मुक्तीमध्ये काहीच करायचं नाही. फारच झालं करायचंच झालं तुम्हाला तर स्वामी महाराज म्हणायचे काहीच करायचं नाही, एवढंच करायचं. ऐक नाही, इतकी सहज आहे. आणि त्याच्याबद्दल असं सांगतात की स्वामी महाराज सांगायचे फुलकुस करायला जेवढे श्रम आहेत तेवढं आत्मज्ञान करायला श्रम नाही. कारण आत्मा हे आपलं स्वतःचं स्वरूपच आहे. ऐक नाही, दुसऱ्या पदार्थाच्या प्राप्त करणाऱ्या क्लेश आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी काय आहे? उलट ह्या आत्मज्ञान करण्याच्या अधिकाराबद्दल विचार करताना सर्वांना आत्मस्वरूपाचा अधिकार आहे. कारण ते त्यांचं स्वतःचं ज्ञानाचा अधिकार आहे का? ते त्यांचं स्वतःचं स्वरूप आहे. दुसऱ्याच्या घरात जायचं जर झालं तर मी आत येऊ का विचारायचं. आपल्या घरात जाण्याला दरवाजा ठोठवायची गरज आहे का? त्याला परवानगी मागण्याची गरज आहे का? तसं आहे. म्हणून हे सहजच आहे. म्हणून आपल्या वेदांताच्या ग्रंथांमध्ये मला वाटतं अष्टवक्र किंवा अवधूत गीतेमध्ये श्लोक आहे की उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, कनिष्ठा मूर्तीपूजाचं, तीर्थयात्रा धमाधमा असं लिहिलं की या ठिकाणी उत्तम कोणती अवस्था आहे? सहज आहे. म्हणजे सहज अवस्था ही काय आहे? आईशी मुक्ती असे सहज. ऐकी नाही, ते आता परिसवू तुझं जे ज्ञानांबुज जे तू ज्ञानांबुज द्विरे फुकी. या ठिकाणी तू ज्ञानरूपी कमलाचं आस्वादन करणारा भ्रमर आहेत. म्हणून तुला आता ही सहज मुक्ती काय आहे ती तुला आम्ही सांगतो. आणि ही मुक्ती जी आहे ती सहज आहे. मग खऱ्या अर्थाने पाहिलं तर सर्वात मोठी अवस्था कोणती सांगितली? श्रेष्ठ अवस्था सहज अवस्था आहे. वास्तविक कोणत्या दृष्टीने सहज अवस्था ही सांगितली? शास्त्राचं मनोगत आहे की हिच्यापेक्षा 6 काष्टा 6 परागती, ती सर्वात शेवटची अवस्था आहे. त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा दुसरं कोणी त्याच्या समान नाही आणि त्याच्यापेक्षा मोठी अवस्था नाही. अशा प्रकारची अवस्था आहे. म्हणजे तत्संपन्न, म्हणजे ही निरतिशय अशी अवस्था आहे. तिच्यापेक्षा अधिक कोणी नाही आणि तिच्या समानही कोणी नाही. जसं आपण एखाद्या महापुरुषाचं जीवन सांगताना म्हणतो झाले बहु, होतीलही बहु, आहेतही बहु, परंतु या सम. हा त्याप्रमाणे ही स्थिती जी आहे, ही स्थिती ही सहजच अवस्था आहे. ही मुक्ती आपण कुठं होती शोधून काढायची नाही. म्हणून ही मुक्तीची अवस्था, ही सहज अवस्था जी आहे ती सर्वात श्रेष्ठ आहे. आपण जे काही ध्यानधारणेने आत्मस्वरूपाचं चिंतन करतो ती मध्यम अवस्था आहे. जी मूर्तीपूजा करतो ती कनिष्ठ अवस्था आहे. आणि तीर्थयात्रादी करतो ती तीर्थयात्रा स्वाभिमानाचे धमाधमा, म्हणजे अधमात अधम, निकृष्ट अशा प्रकारचं साधन या ठिकाणी सांगितलेलं आहे. तेव्हा ही जी मुक्ती आहे ही सहज आहे आणि ती सहज असणाऱ्या मुक्तीतच मनुष्याचं कल्याण आहे. म्हणजे ते कल्याण तुम्ही म्हणाल अगोदर अकल्याण होतं मग कल्याण झालं का? अकल्याणानेच अस्पर्शित, अकल्याणाने अस्पर्शित, अचुंबित, स्वतःसिद्ध, स्वयंप्रकाश, नित्य असणारी, विमल, नित्यशुद्ध, बुद्ध, मुक्त स्वभाववान, ज्याच्या ठिकाणी कधी देशकालवस्तूचा कोणताही प्रभाव झालेला नाही किंवा जिच्या ठिकाणी स्वगत सजातीय विजातीय आदी भेद कधी उत्पन्न झालेले नाही, असज्जड दुःख द्वैताचा ज्याला कधी संबंध लागला नाही, अशी असणारी नित्य अखंड विराजमान दैदिप्यमान असणारी स्वयंप्रकाश स्वतःसिद्ध जी स्थिती आहे ती सहजच नाही का? आणि तिच्यातच कल्याण आहे. कल्याण म्हणजे अकल्याण सापेक्ष कल्याण न, नित्य कल्याण रूपत्वात असं काय लिहिलं ना. आपले जे अनध्यायाचे ते श्लोक आहेत ना, नित्य कल्याण संश्रयात स्मरतॄणाम वरदत्वाच ब्रह्मतन मंगलम विदुः. खरं मंगल कल्याण रूप कोण आहे? ब्रह्मच आहे. कारण नित्य कल्याण
नित्य कल्याण स्वरूप कोण आहे? नित्य कल्याण. कल्याण नवतन आता केलेलं का? नित्य कल्याण रूपत्वात आणि नित्य कल्याण संश्रयात अधिष्ठान कोण आहे? नित्य कल्याणरूप ब्रह्मस्वरूप. त्याचं जर संश्रय घेतला, त्याचा आश्रय घेतला तर पुढं काय? नित्य कल्याण संश्रयात स्मर्तृणाम वरदत्वाचं. नुसतं मी असं ज्या माणसाला फक्त थोडी शब्दाची शक्ती सांगायची, त्याला तत्वबोध झाला नाही तरीसुद्धा त्यांनी फक्त स्मरण करायचं. गुरुनी मला सांगितलं आहे तू ब्रह्मरूप आहेस, मग ते ब्रह्म असंग निर्विकार नित्य शुद्ध बुद्धमुक्त स्वभावान आहे, आणि तो लागला म्हणायला. तरी त्याला जीवनात कधीच अंतकरणात अभिव्यक्त झाला नाही असा आनंद, असं असंगत्व, असं निर्विकारत्व जर त्याला भावनेतच करायचं होतं तर त्या भावना ही एवढी आहे. म्हणून त्यांनी सांगितलं नित्य कल्याण स्मर्तृणाम. नुसतं स्मरण दिलं तर वरदत्वाचं, तर त्याला तो वर देणारा म्हणजे त्याचं मनोगताचं पूर्ण करणारा असं कोण आहे? ब्रह्म. तन मंगलम विदुः. त्या ब्रह्माला मंगल स्वरूपता या ठिकाणी म्हणजे काय? सहजच आहे, स्वरूपानेच आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात असं जर केलं तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली, आपणच आपलं कल्याण केलं. याचा अर्थ ब्रह्मचिंतन सोडून दुसरं काही करीत असला तर तो कोणाच्या मार्गावर आहे? अकल्याणाच्या मार्गावर आहे, कल्याणाच्या मार्गावर नाही. हे तर जाऊ द्या. सगळं आत्तापर्यंत हा कर्मकांड नावाचं 6व्या अध्यायापर्यंत कांड मानलं जातं. याच्यामध्ये कर्म करत असताना देखील मला ह्या कर्माच्या द्वारा मला मात्र कर्मासाठी कर्म करायचं नाही, कर्मफलासाठी कर्म करायचं नाही, तर मला या ठिकाणी मोक्षप्राप्तीसाठी हे मी कर्म करत आहे असं जरी एवढं जरी कळलं, आणि त्यासाठी मोक्षाचं झालेलं परोक्ष ज्ञान आहे आणि अनुष्ठान कशाचं करतोय? कर्माचं, तरी ह्या पुरुषाला जीवनामध्ये अध्यात्माची दिशा गंतव्यस्थानाकडे जाण्यासाठी चाच पडावं लागत नाही. कारण दोन्हीकडे कर्म का करतोय यालाही शास्त्रप्रमाण आहे की नाही, आणि विचार का करतोय ह्याच्याही विषय आहे. आता तो म्हणणार मी कर्म कुठपर्यंत करणार? जोपर्यंत या ठिकाणी मी योगारूढ होत नाही तोपर्यंतच कर्म आहे, आणि योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. म्हणून या ठिकाणी ह्या भारत देशात जन्मलेला कोणताही मानव मात्र याच्या इतका भाग्यवान जगामध्ये दुसरा किती कोणीही जरी असले, पार ते स्वर्गातले देव आपल्याला माहीत नाही, त्याच्या इतके सुख भोगणारे भोगते जरी या ठिकाणी असले तरी ह्या भारतामध्ये जन्मलेला अध्यात्म विचाराचा थोडासा स्पर्श झालेल्या व्यक्तिमत्वाच्या पाचसंगा इतकं देखील त्याला सुख नाही, आहे की नाही. इथलं शब्दज्ञान, इथल्या प्रार्थना, इथला आचार, इथला विचार, इथल्या भावना, हे सांगणारं जे काही मार्गदर्शक शास्त्र आहे, अपौरुषेय वेद किंवा त्याला अनुसरणाऱ्या स्मृती किंवा पुराणं किंवा संत वाङ्मय, हे जे काही आपल्याला समाधान शाश्वती शांतीकडे जातं नेणार आहे. त्यांनी लिहिलं तेषाम काय शांतीम न इतरेषाम, आहे ना उपनिषदामध्ये. त्यांनाच फक्त शांती प्राप्त होते. त्यांना शम तनोती, हे मंगल कल्याण शांती शब्द आहे ना, शम तनोती इति शांती. शम म्हणजे कल्याण मंगल, आणि त्याचा तनु विस्तार आहे, त्याचा विस्तार ज्याच्यामध्ये होईल त्याला म्हणतात शांती. ह्या लोकांना शांती प्राप्त होईल का? शांतीसाठी सगळे करतात, सगळे शांतीसाठी. साधं नोबेल प्राईज, आता आपल्याकडे गीतांजली, आपण काही त्याच्यातलं चिंतन केलं पाठीमागे, गीतांजलीतलं केलं होतं ना रवींद्रनाथ टागोरांच्या, ज्यांना नोबेल प्राईज मिळालं की ज्याच्यामध्ये खरोखर विश्वशांतीचा काहीतरी बीजमंत्र त्याच्यामध्ये मिळाला. जगातल्या लोकांना काय मिळाला नाही. त्या वर्षीचं एवढे जे काही होते त्या पुरस्कारामध्ये, तर त्याच्यामध्ये शांतीदूत म्हणून पुरस्कार जो मिळाला तर तो रवींद्रनाथ टागोरांनाच काय मिळाला, तर एवढे ग्रंथ आहे त्याचा तो काय गीतांजली. आणि त्या गीतांजलीमध्ये असं काय दडलेले, हे सगळं वेदाचं असणारं जे रहस्यात्मक शांतीचा मार्ग आहे, त्याचं जे मार्गदर्शन आहे, ते मार्गदर्शन त्याच्यामध्ये आपण बऱ्याच कविता पाहिल्या, किती अलौकिक आहे की त्याच्यामध्ये आपल्याला असं तरी वाटतं का हा वेदांताचा पाठ नाही म्हणून. असं सरस वेदांत केलेलं आहे, आणि प्रॅक्टिकल तुमच्या वेदांताचं प्रात्यक्षिक व्यवहार्य वेदांत रवींद्रनाथ टागोरांनी सांगितलेलं आहे. तसं या ठिकाणी हा मार्ग जो आहे हा वेदप्रणित मार्ग आहे, अपौरुषेय वेदाने, ज्याच्यामध्ये भ्रम प्रनाद कर्णापाठव विप्रलिप्सा यांचा स्पर्शसुद्धा नाही, असं कोणी म्हणायचं कारण नाही. आणि एखादा आभागी म्हणेल तर तो काय होईल, सोनं
हा, तेथे कोणाचे कायबा गेले, लोह परिसाशी रुसले आणि सोनेपणाशी मुकले. तेथे कोणाचे कायबा गेले आणि ज्याचे त्यानेच अनहित केले. असा मार्ग हा ज्ञानेश्वरीमध्ये किंवा गीतेमध्ये सांगितला आहे. ती गीतांजली आहे, ओंजळभर गीतं आहे त्याच्यामध्ये. गेय तत्वज्ञान ओंजळभर आहे आणि हे अखंड व्यापक आहे. निरवधी झाला प्रौढू, असं काल त्याचं वर्णन केलं ना. निरवधी म्हणजे ज्याला मर्यादा नाही, असा प्रौढ म्हणजे तो व्यापक झाला, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि हे ज्ञानेश्वर ह्या सगळ्याचं सार सर्वस्व म्हणजे ज्ञानोबरायांनी आपल्याला पसायदानावरून कल्पना येते की हा जो ग्रंथ आहे हा विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना आहे, ऐके नाही. आणि विश्वात्मक देवाला केलेल्या ह्या प्रार्थनेमध्ये दुष्ट, चांडाळ, खाष्ट यांना सुद्धा सोडलं नाही. स्वधर्माचरण करणाऱ्याला सोडलं नाही, नीतिधर्माचं आचरण करणाऱ्यालाही सोडलं नाही, आणि वेदांत विचार करणाऱ्यालाही सोडलं नाही. सर्व मानव मात्र घेतले. आणि गुरूंनी हा होईल दान असावं असा आशीर्वाद तोंड भरून ज्ञानोबरायांना दिलेला आहे. आणि त्यांचं हे चिंतन आहे. आणि हे चिंतन सांगताना माऊली ह्या ओवीमध्ये म्हणतात, प्रथम गोष्ट ही आहे, हा विचारुणी अहंकारू सांडिजे तरी मग असतीची वस्तू होईजे. याचं तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली तर आपण आपलं कल्याण केलंय, नाहीतर नाही. इह चेद वेदीद अथ सत्यमस्ती न चेदी हा वेदीन ना, न चेदी हा वेदीन महती विनष्टी. ह्या मनुष्य शरीरात आलं आणि जर तुम्ही आपल्या आत्मस्वरूपाला जाणलं तर तुमचं अत्यंत कल्याण झालं. आणि जर समजा तुम्ही ह्या शरीरामध्ये परमात्मा स्वरूपाला न जाणता जर तुम्ही मरणाला प्राप्त झाले तर महान सत्यानाश तुमचा झाला, असं उपनिषद सांगतो. या ठिकाणी महती विनष्टी, महान विनाश तुम्ही स्वतःवर ओढून घेतला, असं या ठिकाणी सांगतात. यानंतर आता माऊली ही स्वामी महाराजांची आवडती ओवी होती. आता हे याच्यामध्ये हे सगळं आता सांगितल्याप्रमाणे तत्वविवेक आणि पंचकोश, बरोबर का, कृष्ण महाराज ह्या दोघांचं जर आपण चांगल्या प्रकारे चिंतन केलं मग आपल्याला खरं याचं कोणतं विचार होईल, विचारुनी अहंकारू सांडिजे, एवढाच विचार होईल फक्त ह्या दोन प्रकरणातून आपलं. आणि नंतर शेवटचं जे सांगितलेलं आहे तत्वविवेक प्रकरणाचं, तर त्याचं मनन निधिध्यासनाची व्याख्या करून त्याप्रमाणे आपण ह्या मनन निधिध्यासाने आत्मस्वरूपाला प्राप्त होऊ. आणि ते आत्मस्वरूप गुरुजी तत्वमसी महावाक्याने सांगतात तेव्हा ते ब्रह्म मीच आहे असा त्याचा निश्चय होईल. याला म्हणतात की असतीची वस्तू होईजे. हां हां काय आता सगळा विषय कसा आलाय ते नाही सांगता येतं. ते हां हां त्यांनी सांगितलं की वास्तविक चैतन्यरूप असणारा जीव त्याला ह्या पंचमहाभूताचं जे हाडामांसाचं शरीर त्याच्या खोडाबिडीत अडकवतो. तो अडकवणारा कोणी तर हा अहंकार आहे. अजूनही अहंकाराचं जेव्हा 7व्या अध्यायामध्ये 11व्या अध्याय 11व्या अध्यायात कुठे आहे ते 18वा अध्याय हां तिथं आहे. आणि 7व्या अध्यायामध्ये पण अहंकाराचा विचार केला आहे. पुन्हा अहंकाराचा विचार 15व्या अध्यायामध्ये पण सांगितलेला आहे. 15व्या हां 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 त्याचं हे विवेचन आहे त्याचं. हां जो माणसं ते म्हणतात ना ते त्याला मरूनही देत नाही आणि जगूनही देत नाही. जो हां मारून त्याला टाकून देतो असंही करत नाही. आणि त्याला जगूनही देत नाही, त्याला निर्माण करून त्याला जगूनही देत नाही, मारून त्याला टाकूनही देत नाही. आणि विचंबवी त्याला अनेक संकटात पाडतो. कशामध्ये? ह्या हाडाच्या खोडामध्ये घालून, खोडा म्हणजे खोडा बेडीमध्ये अडकवतो. म्हणजे या देहाला मी म्हणायला लावतो आणि त्याला धड जगूनही देत नाही आणि मरूनही देत नाही. अशा प्रकारचा जर कोण आहे हा अहंकार. म्हणजे हा अहंकार कधी निवृत्त होईल? जेव्हा जन्ममरण परंपरेतून पार होईल तेव्हा. आणि जन्ममरण परंपरा कधी पार होईल? जेव्हा ह्या अहंकारातून सुटेल तेव्हा. मग अगोदर जन्ममरण परंपरा निवृत्त होईल का अगोदर अहंकार निवृत्त होईल? हे दोन्ही काय होईल? युगपत होईल. असं त्या होईचा त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. हां त्याचं पहिले देहांकार होगा. त्याच्यामध्ये सांगितलं जे म्हणून माणसाने पहिला हात धुवून पाठीमागं कोणाच्या लागायचं? अहंकाराच्या निवृत्तीसाठी. कारण काय काय सांगितलं?
त्याचा आडवावया आले दोष वैरी धूप हे काम क्रोध वगैरे किंवा अनेक प्रकारचं जरी विकार हे जे आपल्याला प्रतिबंध करतात तर त्यांना तर धोपटून काढायचं. पण त्याच्यामधला पहिलं लक्ष कोण असलं पाहिजे? आपलं देहांकार असला पाहिजे असं सांगतात. देह हाडाची मुळी मी म्हणून पोटाळी तो अमृतानुभवामध्ये आली कवी. वा वा. तर काय हा पदार्थ जो आहे ना मग खरा हा नाथीला देहाभिमान आहे. हा नाथीला देहाभिमान आहे असं माऊलीने याला कुठं नेऊन ठेवलंय याच्यामध्ये की जो सुरुवात काय आहे त्याची देह हाडाची मुळी. देह म्हणजे एक हाडाची मुळीच एकत्र बांधलेली की नाही सगळे हाडं एकत्र आढ्या माऊलीने लिहिल्या काय आढ्या पाखाड्या अवघी हाडे असं लिहिलंय. त्याचं वर्णन करताना एका घराचं जे काय छत तयार होतंय तर त्याचं वर्णन माऊलीने केलं आपलं नाथ महाराजांनी केलं. तर हा देह ही हाडाची मुळी आहे आणि ती मी म्हणून जो कंटाळतो तो हा जो पोटाळतो म्हणजे त्याला आलिंगन देतो कवटाळतो असा कोण आहे? हा देहांकार. परंतु ही सद्वस्तू आहे ह्या सद्वस्तूच्या पुढं तो कधी आलाच नाही. सद्वस्तूच्या पुढं तुम्ही तर म्हणता याने एवढं मोठं अरे आलाच नाही. एकदा तुम्हाला ते हे जर कळलं ना मग तुम्हाला हा अहंकार कधीच तुम्हाला त्रास देणार नाही. दुसरं काही आत्मस्वरूपापुढं अहंकार कधी आलाच नाही हे जेव्हा कळेल हे खरं काय आहे गावमामाचं गावमामा म्हणून कळणं आहे. आणि त्यावेळेला गावमामा लगेच गाश्या गुंडाळून जातो आणि समोरसुद्धा येत नाही. तर ह्या सद्वस्तूने त्या अहंकाराला कधी पाहिलंच नाही. ही अमृतानुभव येतो. त्याच्यामध्ये अत्यंत साहित्यिक भाषेत वस्तुस्थिती सांगितलेली आहे की नाही. वस्तूची स्थिती काय आहे? अहंकाराला निवृत्त करायचे का? अहंकार प्राप्त आहे का नित्यनिवृत्तच आहे का त्याने पाहिलाच नाही का तुम्ही करा गटापटा आहे की नाही अशा प्रकाराने सांगतात. आता पुढची ओळी ये रवी कोश कीटकाच्या परी. जर माऊलींचं जर हे असलं आपलं माझ्याकडून बघायचं राहिलं तर ते मदालसामध्ये आहे जर आठवलं तर पहा. असं छान एक हे कौशल्याने घर सुदृढ पै केले रिगू न विचारिता तेने सुख मानी येले आणि असं काहीतरी आत गुंतोनिया मेले अशा प्रकारचं कौशल्याने घर. मला वाटतं 2 मदालसेच्या 2 ठिकाणी हा दृष्टांत दिलेला आहे. थोडासा फरकाने दिलेला आहे दोन्ही ठिकाणी. त्याच्या मालिका असली तर त्याच्यामध्ये सापडेल. तर मोठी मालिका असली मदालसेमध्ये पण त्याच्यामध्ये सगळ्या मदालसा पाहिजेत तर काही मदालसेमध्ये नाही. ते आपल्याकडे जर त्या मते महाराजांची मालिका असेल तर त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस सापडेल. सापडलं तर चांगलंच आहे नाही सापडलं तर अर्थ हाच आहे त्याचा आहे की नाही. ये रवी कोश कीटकाची परी तो आपणया आपण वैरी जो आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी. बोला. आल्यावर सांगतो ना ही ते पाहिजे असली तर लगेच सांगतो. ही पुढची वेळी 75 क्रमांक. ये रवी होय ते तोचे आहे परी काय की जे बुद्धी तैशी नोहे देखा स्वप्नीचे निघाये की मरे साचे असं सांगायचं. याच्यातली एवढे 2 दिसतात कारण सगळ्या दृष्टांताच्याच वय आहेत बाकीच्या सगळ्या. ह्या 2 वया तर निश्चित आहेत. आणि ही 67वी ओवी. 67वी ओवी काय म्हणायचं? तेव्हा हसोनी श्रीकृष्ण म्हणे तुझे नवल नाही हे बोलणे कवनाशी काय दिजेल कवने. रात्री सांगितले होते ना कवनाशी काय दिजेल कवने अद्वैती आहे. या अद्वैतामध्ये कोण कोणाला काय द्यायचं? जर कोणी म्हटलं की स्वामी आमचा उद्धार करा आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा येतं कोण कोणाला मार्गदर्शन करणार आहे? अद्वैतच हे अखंड अद्वैता. स्वामी महाराजांचा शब्द असं वाक्य असायचं अखंड अफोट अद्वैतामध्ये जाणं येणं देणं घेणं आहेच कुठं.
काहीच नाहीच आहे त्याच्यात. कवनाशी काय दिजेल कवने अद्वैती ये, ही एक ओळी काय म्हणायची. 67, 75 आणि 71. कुठं राहील ते नाही सांगता येतं, पण बहुतेक उपदेश मदालसा देह निर्मिला कैसा आला शिकवण्या वाटा हे सोडून, नंतर एक 8 चरणाचा मदालसा आहे दुसरा, 8 का 9 चरणाचा, ते सोडून, तो सोडून असं जे 20 वगैरे चरणाचं, 19-20 चरणाचं आहे त्याच्यामध्ये आहे का. ते मालिका पाहिली ना कोणी माझ्याकडं? सगळे एकत्र आहेत का मदालसा? दे मग एकत्र असलं मग नियमात सापडत ना, पुढचं नाही सापडत. जाऊ द्या. कौशल्याने घर सुदृढ पै केले, रिगुनगु न विचारिता तेने हित मानी येले, झाले रे तुझ तैसे यातायाती काय भोगविले. झाले रे तुझ तैसे यातायाती भोगविले. दोन्ही द्वार लिंपोनिया आता गुंतू गुंतू मेले. एवढं एक प्रमाण तर असं म्हणजे जे त्यांनी तयार केलं त्या द्वारातून त्याला बाहेर निघता येत होतं, तेही द्वार बंद करून टाकलं. आणि मूळचं सगळं शरीरचं आहे ते शरीरही त्यांनी बंद करून टाकलं. आणि ज्या मुखातून त्याचा जो स्राव झाला होता तंतुरूपाने, त्या तंतूने स्वतःलाच गुंडाळून टाकलं आणि तो स्वतःबद्ध झाला. इतकं की त्याला हे ध्यान राहिलं नाही की आपण याच्यातून बाहेर निघायला दार ठेवायला पाहिजे असं. ते पाठीमागं काही पेपरला आलं होतं, लहान मुलं आहे ना खेळत होती लपालपी, त्यांचं ते हे मोठं होतं, फ्रीज आहे ना मोठं होतं, तो मुलगा पळत गेला आतमध्ये गेला आणि आतून लावून घेतलं ते त्यांनी. आता तो दिसायला नाही त्यांना सापडायचा, पण तो कधीच सापडला नाही पुराणा. प्राणालाच मुकला की नाही तर. ये रवी कोश कीटकाची परी तो आपणया आपण वैरी, जो आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी. ये रवी. आता हे सगळ्या थोड्याशा वेगाने वाचतो म्हणजे हा श्लोक पूर्ण होईल. याच्यामध्ये काय सगळ्यांना माहीतच आहे. कोश कीटक, त्या कोश कीटकाची परी एरवी. एरवी म्हणजे दुसऱ्या दृष्टीनं पाहिलं आपली स्वस्ती आपण केली, परंतु एरवी म्हणजे आपलं अकल्याण आपण केलं, पण आपलं एरवी म्हणजे दुसऱ्या पैलूतून पाहिलं तर एरवी म्हणजे याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या पैलूतून आपण जर पाहिलं तर काय होईल. कोश कीटकाची परी, एखाद्या कोश कीटाप्रमाणे. म्हणजे तो जो किडा असतो कोश किडा, तो आपल्या मुखातून त्याची जी लाळ आहे, जे तंतू आहेत ते तंतू आपल्या अंगाभोवती गुंडाळून घेतो. आणि घेता घेता त्याला जोपर्यंत त्याचं तोंड मोकळं असतं, नंतर ते जे तंतू आहे ते आपल्या स्वतःभोवती सगळ्या गुंडाळून घेतो आणि आतमध्ये तो गुदमरून मरून जातो, आहे की नाही. पण हे याच्या मरणाला कारण कोण आहे? आपणच आहे स्वतःच. म्हणून इथले ना अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेत आत्मैव शत्रुवत. आपला शत्रू कोण झाला? आपणच झालेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आपण या घात कर शत्रू झालो मी दावेदार, तू तव कृपेचा सागर उतरी पार तुका म्हणे. त्या कोश कीटकाची परी, त्या कोश कीटकाप्रमाणे तो आपणया आपण वैरी, तो आपणच आपला वैरी झालेला आहे. कोण पुरुष? जो आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी, शरीरी चारू स्थळी आत्मबुद्धी. आता चारू स्थळ म्हणजे फारच उत्तम ठिकाण आहे. आणि कोण आहे तर हे शरीर. चारू स्थळी शरीरी किंवा शरीरी चारू स्थळी म्हणजे शरीर हे आपलं फारच उत्तम ठिकाण आहे अशी आत्मबुद्धी, अशी त्या शरीराविषयीची आत्मबुद्धी. शरीर हे खूपच चांगला पदार्थ आहे, त्याच्याविषयी आपण जर मी ते शरीर माझं आहे असं म्हटलं तर खूपच आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुखाचा भोग होईल. असं
जो पुरुषांनी म्हटलं त्यांनी समजायचं का कोशकिट्याप्रमाणे त्यांनी आपल्या जीवनामध्ये आपला घात ओढवून घेतला, आपलं अधःपतन केलं. तसंच आहे की नाही. इथं म्हणजे व्यंजन आहे, शरीर चारू स्थळी, म्हणजे खरोखर शरीर हे चारू म्हणजे अत्यंत सुंदर किंवा उत्तम स्थान आहे असं नाही. या ठिकाणी या आहे असं भ्रमाने त्याला वाटलं आणि मग त्यामुळं त्यांनी त्याच्या ठिकाणी आत्मबुद्धी, हे शरीर मी आहे किंवा शरीर माझं आहे असं म्हणायला लागला, आहे की नाही. वास्तविक शरीराला माझं म्हणण्याने सुख हरवतं का दुःख ओढवून घेतलं जातं? दोन्ही पण. मी शरीराला मी म्हटलं का दुःख सुरू झालं आणि शरीराला मी म्हटलं का सुख हरवायला सुरुवात झाली, आहे की नाही. आणि शरीराचा संबंध सुटला. नुसता रात्री झोपतामध्ये अज्ञान असतंय तसंच, बरोबर का महाराज? अज्ञान आहेच ना, परंतु सुख आहे का नाही? काय नाही, फक्त शरीर मी आणि माझं म्हणत नाही. शरीरात नाही का शरीराला फक्त मी माझं म्हणत नाही का फक्त शरीराचा अभिमान सुटला, तोही बीजरूपाने तसाच आहे. तरीसुद्धा नुसतं त्याची जाणीव संपली तर त्याला काय झालं, सुखाला सुरुवात झाली, आहे की नाही. आणि त्या शरीराला माणूस किती बुद्धीचं दिवाळं काढलंय आणि जागं झाल्याबरोबर पुन्हा त्याला मी म्हणतो अनुभव कशाचा आहे? शरीराची जाणीव संपल्याने, कारण शरीराचा अभिमान असूनही सुखाचा भोग झाला अज्ञानासहित. पण तेवढा तरी घ्यावा ना कुंभकर्णासारखा. तसं नाही वाटत. लहान मुलगा सुद्धा आईला म्हणतो, आई मला उद्या अभ्यास आहे, लवकर उठव, म्हणजे मला पुन्हा ह्या देवभावनेवर आण, आहे की नाही, वृत्तीवर आण, असं लहान मुलगा सुद्धा म्हणतो. वास्तविक ही पद्धत तरी पडली असती का? का पडली? का आईवडिलांची तीच पद्धत आहे ना, पडिली ही रूढी जगा परिचार, चालविती व्यवहार सत्य म्हणून, आहे की नाही. याला काय मनुष्य हे लागतं का काही त्याचा आध्यात्मिकच पिंड असला पाहिजे का? जर खरं पाहिजे त्याला काही नीती सिद्धांतावर काही त्यांनी अनुसरणच केलं पाहिजे का? खरा सुखाच्या शोधात लागण्याला याच्यावर त्याला किती सुखाचा शोध लागेल एवढ्यावरच, आहे की नाही. याच्यावरच किती सुखाचा काय विषय. शरीराची भान नसलं म्हणजे सुख असतं, शरीराचं भान झालं का दुःखाला सुरुवात होते. आणि त्या शरीराला मी म्हणणं म्हणजे काय आहे की पुढीलाचे ओझे आणि आपुल्या माथा घेजे तरी सांगे कान दाटे जे धनुर्धरा. त्या देहाचं ओझं आपल्यावर घेतलं म्हणून त्या ठिकाणी त्याला कान दाटीजे, त्याला दुःखाचा भरभरून दुःख त्याला का प्राप्त होणार नाही? अर्थात होईलच, आक्षेपार्थाने विचारतात माऊली, आहे की नाही. एरवी कोश कीटकाची आपरी तो आपणया आपण वैरी, जो आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी, कैसे प्राप्तीचे वेळे निदैवा आंधळेपणाचे डोळे, की असते आपले डोळे आपण झाकी. हे सगळे दृष्टांत आपण अनेक वेळा प्रवचन कीर्तनामध्ये विस्ताराने ऐकतो, म्हणून आता त्याचा काही विस्तार करायची गरज नाही. ते सांगतात केवळ कैसे प्राप्तीचे वेळ म्हणतात. काय असं कसं झालं बरं? हा मनुष्य देह आहे ना, ह्याच देहामध्ये फक्त आपल्याला परमात्म्याचं यथार्थ ज्ञान प्राप्त करता येतं. परंतु प्राप्तीची वेळे त्याच्यात आपण आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करण्याच्याही वेळेलाच नेमकं काय झालं, निदैवा. ज्या पुरुषाला हे आत्मज्ञान प्राप्त केलं नाही तो निर्दैवी मनुष्य आहे, अभागी मनुष्य आहे. आणि त्याला काय झाले की त्याला आंधळेपणाचे डोळे लागले. आंधळेपणाचे डोळे, त्या अशा जे भाग्यहीन लोक आहेत त्यांना आंधळेपणाचे डोळे झाले, म्हणजे त्यांना त्याची हौस मौज वाटली. म्हणजे आंधळे नाही ते, पण आंधळेपणाचे डोळे झाले. म्हणजे माणूस आंधळा कसा असतो, त्याला कसं दिसत नाही, आपण थोडे डोळे झाकून पाहू बरं, आपण थोडे आंधळे जणू काय आहोत असं म्हणून. परंतु त्यामुळं काय झालं ते म्हणतात, प्राप्तीच्या वेळेलाच हे झालं नेमकं, आंधळेपणाचे डोळे. तर त्यावेळेला त्यांनी काय केलं, असं ते आपले डोळे, म्हणजे डोळे आहेत त्याला पण जणू काही नाही असं म्हणून समजून आपले डोळे आपण झाके, आपण डोळे झाकले. त्यासाठी सांगतात की एक रत्न पडलेलं होतं रस्त्यावर आणि हा डोळस पुरुष चालला होता. आता त्याला रत्न दिसणार आणि त्यांनी ते रत्न घेतलं असतं, तो श्रीमंत होण्याचं संधी प्राप्त झाली होती. पण तो त्याच्या मित्राला म्हणायला, थांब जरा, आंधळा माणूस कसा चालतो तुला दाखवू का? आणि त्यांनी झाकले डोळे आणि ते रत्न गेला ओलांडून, आहे की नाही. तसं याच्यामध्ये आत्मरूपी रत्न आहे त्याला ओलांडतो आणि या ठिकाणी देहाला काय म्हणतो, मी म्हणतो. म्हणून असते आपले डोळे. वास्तविक देहामध्ये केले होते याची जन्मे, ह्याच जन्मामध्ये आपल्याला आत्मप्राप्ती करता येते. दुसरं काय दुसऱ्या शरीरात कधीही होत नाही. तुकाराम महाराजांचा अभंग एक
हा याची देई घडे देवाचे भजन आणि काही हे ज्ञान नाही कोठे, दुसरीकडे हे ज्ञान कुठंच नाही असं सांगतात. निजप्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी. आपल्या आत्मप्राप्तीसाठीच ही मनुष्य शरीर देवाने निर्माण केलेलं आहे, परंतु ते आपण त्याचे फुकट वेचलं. त्याचा वेच मनुष्य देईचेनी ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला असे. आता दुसरं उदाहरण देतात शांताराम गुरुजींच्या मालिकेत. याचं फार एक गोष्ट म्हणून विस्ताराने दिलेली आहे, जे गुलेबाबांनी 5 प्रवचने लिहिली ना. मावळवित विश्वाभासू नाही, मावळवित विश्वाभासू नाही, ती दुसरी प्रवचन आहे त्यांनी. का कवणू एको भ्रमलेपणे मी तो नव्हेगा चोरलो म्हणे, ऐसा नाथीला छंदू अंतकरणे घेऊनी ठाके. का अथवा कवणू एको कोणी एक पुरुष भ्रमलेपणे त्याला भ्रम झाला म्हणून तो काय म्हणायला लागला, मी तो नव्हे चोरलो म्हणे, मी आता राहिलेलो नाही, मी हरवलो, मी चोरलो गेलो, असं एक पुरुष म्हणायला लागला. हां, त्याचा तो दृष्टांत आहे की एक मनुष्य त्या असा निर्बुद्ध होता आणि त्याची पत्नी चांगली विदुषी होती आणि त्यांचा लग्नाचा योगायोग आला तिच्या भाग्याने. तर त्यामुळं त्याला सगळं सांभाळून घ्यावं लागायचं. एक दिवस काहीतरी कारणाने बाजारामध्ये त्याला भाजी आणायला पाठवलं आणि म्हटले की जाऊन भाजी घेऊन या. पण तो ना बाजारात गेलो मी हरवलो तर त्यांनी सांगितलं तुम्ही हरवणार नाही, काळजी करू नका, एक काळा दोरा तुमच्या पायाला बांधते, हा जर दोरा तुटला तर तुम्ही हरवले, नाही तर तुम्ही बरोबर जाऊन येणार. मग त्यांनी तो दोरा बांधला आणि बाजारात गेला. बाजारात तिथं चालला होता गारुड्याचा खेळ म्हणून हाय गर्दी झालेली होती, हाय त्या गर्दीमध्ये शिरला, पाहायला लागला. पण तो टोपलीतून निघालेला जो सर्प आहे तो जहाल चपळ सर्प तो त्याच्याच दिशेने यायला लागला. मग सगळी गर्दी पळाली, हाय पळायला लागला, कोणाचा तरी त्याच्या पाया अडकला, दोरा तुटला. पुढं हा बाजूला आल्यावर मोठमोठ्याने रडायला लागला आणि म्हणायला लागला की मी हरवलो. कशावरून तर काळा दोरा नाही, अर्थात मी हरवलो. महाशय लवकर आले नाही म्हणून पत्नी त्याच्या शोधार्थ बाजारात आली. तेव्हा हे रडत होते, हरवलं. त्यांनी विचारलं तर आज तुम्ही हरवले कुठं, तुम्ही तर आहेतच याच्यामध्ये. त्यांनी सांगितलं नाही पण दोरा नाही, ऐकी नाही, मी तो नव्हे काय चोरलो म्हणे. वास्तविक तो चोरलेला आहे का, हरवलेला आहे का हरवण्याचा भ्रम झालेला आहे, हरवण्याचा भ्रम झालेला आहे. तसा या ठिकाणी नाथीला छंदो अंतकरणी घेऊन ठाके. नाथीला छंदो म्हणजे मिथ्या पदार्थ, म्हणजे मिथ्या असणारा हा देह, आणि हा देहाचा त्यांनी छंद घेतला, नाद घेतला, देहाला मी म्हणू लागला, देहाभिमानाला दृढ केलं. आणि वास्तविक नसलेला देह अहंकार टाकणं काय अवघड आहे का? नसलेला देहाचा परित्याग करणं म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देहाच्या त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय करायचा, याला काही कष्ट आहे का? काही कष्ट नाही. मग तो हरवलेला नाहीच, तो आहे, तो आहेच, विद्यमान आहे. परंतु इथं म्हणतात ये रवी होय ते तोचे आहे, परी काय की जे बुद्धी तैशी नोहे, देखा स्वप्नीचे निघाये की मरे साचे. याचा विचार वेगवेगळ्या रीतीनं ते आपले शास्त्री होते ना, काय नाव आहेत अजून ते ही ओवी 2 अर्थाने सांगायचे. आता मला किती आठवलं माहीत नाही, पण बघा ते म्हणे ये रवी होय ते तोचे आहे. आता त्याला काय व्हायचं, त्या माणसाला सापडायचं का तो सापडलेलाच आहे, सापडलेलंच आहे, होय ते तोची आहे. पण बरं काय त्याला लटका छंद म्हणजे तो नसलेला आपला तो काळा द्वारा जो आहे तो नाही म्हणून हरवला म्हणतो. तो द्वारा असला काय आणि नसला काय त्याचं स्वरूप स्वतःसिद्ध आहे, परंतु होय ते तोचे आहे. परी काय की जे बुद्धी तैशी नव्हे. पण म्हणतात काय करावं, तसं फक्त याला बुद्धी नाही, म्हणजे याला फक्त ज्ञान नाही, म्हणजे सगळं आईचं ज्ञानेविन नाशिले, जे काय बुद्धिभेदाशी आले तेने एकाची यया कल्पिले अनेक. तो केवळ त्याच्या ठिकाणी भेदबुद्धी निर्माण झाली. वास्तविक हा देह नाही, हा आत्मा आहे, आणि त्याला आत्मा व्हायचं का, होय ते तोचे आहे. त्याला काय आत्मता प्राप्ती करायची का, तो आत्मा आहेच आहे. पण नाथीला छंद, जो देह नाही त्या देहाला तो काय म्हणायला लागला, मी असं म्हणायला लागलं. म्हणून ते म्हणतात घेऊन या छंद माझे काय मुक्त होता परी बळे
झाला बद्ध, मुक्तच होता पण बळाने काय झाला, बद्ध झाला. कशामुळं? घेऊन या छंद माझे माझे, हा देह मी आहे, हा देह माझा आहे, असं तो म्हणायला लागला. बरी काय की जे बुद्धी तशी नाही, त्याची बुद्धी तशी होत नाही. आता इथं सांगतात, बरं समजा त्याची बुद्धी नाही झाली, नाही झाली म्हणजे तो हरवलेलाच आहे की नाही? का होय ते तोचे आहे, पण त्याला काय की जे पैशी बुद्धी नव्हे, बुद्धी नाही, मग तरी तो हरवलेलाच आहे का? तरी तो सापडलेलाच आहे. आपण तो म्हणतो मी हरवला, तेव्हा तो हरवला का नाही? हरवल्याचं दुःख त्याला व्हायला पाहिजे की नाही? नाही व्हायला पाहिजे. जरी हरवला म्हणला, जसं एखाद्या माणसाला स्वप्नामध्ये शत्रूंनी केवढाही मोठा घाव टाकला तर तो माणूस मेलाय का? परंतु तो ओरडून काय उठतो माहिती आहे का? मेलो मेलो म्हणतो. जागा होईपर्यंत त्याच्या छातीची धडधड राहते. याचं खरं कारण काय का? त्यावेळेला त्याला भ्रमच झालेला आहे का? भ्रमकाला तो मी मरलो असं म्हणत असताना जिवंतच आहे. तो जर जिवंत नसता तर मी ठार मेलो हे सुद्धा म्हटला नसता, आहे का नाही? हेच त्याच्या अस्तित्वाची देखील सिद्धीच करतं की नाही. म्हणून ते सांगतात, स्वप्नीचेनी घाये, स्वप्नामध्ये किती घाव लागले की साचे मरे. तो काय खरोखर मरतो काय? म्हणजे याचा अर्थ बंध कालेपी बंधा भावा. त्या मनुष्याला जेव्हा तो भ्रमात आहे त्यावेळेला सुद्धा, बरोबर ना, अज्ञान आणि अज्ञान कार्य भ्रम दोन्ही त्याच्या ठिकाणी नाहीत. ज्ञानोबरायांचं हे बोधावरून सांगणे अत्युच्च कोटीचा. जर तिथं तुम्ही प्रश्नचिन्ह किंवा आक्षेपार्थाने विचारलं, स्वप्नीचेनी घाये की साचे मरे, स्वप्नीच्या गायने तो खरोखर मारला का? तुम्ही म्हणतात नाही. तसं यांनी देहाधिकाचं जेव्हा तादात्म्य घेतो, हा घेणारा देहाचा अहंकार आहे. आत्मा त्या ठिकाणीच आत्म्याचा कोणताच संबंध लागत नाही, आणि तेच आत्मा हे त्याचं खरं स्वरूप आहे. देहाभिमान हे त्याचं काय आहे? प्रतिबिंब आहे, हे त्याची छाया आहे, हे खोटं आहे, लटकं आहे. अशी खरी स्थिती आहे. आता हे असं का बरं मौलीने सांगितलं असेल? इथं एरवी होय ते तोच आहे, परी काय की जे बुद्धी तैशी नव्हे. त्याची फक्त बुद्धी, मग त्यांनी काय करावी? तशी बुद्धी करावी. मी शरीर नसून मी आत्मा आहे अशी बुद्धी करावी. पण हे कशाला ओळी आली पुढं की स्वप्नीचे निघ आहे मरे की साचे? खरा निसंदेह तत्वबोध असा असतो की त्याच्यामध्ये स्वप्नाच्या घावाने कधी मनुष्य खऱ्या अर्थाने मरला जात नाही. स्वप्नातल्या देहावर पडणारे जे घाव आहेत ते त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये जेव्हा त्याला अज्ञान दोषामुळं, आपल्या काय निद्रादोषामुळं स्वप्न पडतं, तर त्यावेळेला सुद्धा त्याचं शरीर जो का त्यो जसंच्या तसंच असतं, आहे की नाही? म्हणून अज्ञान जरी असलं तर अज्ञानी पुरुषसुद्धा काही नित्यमुक्तता हेच त्याचं स्वरूप आहे. असंच काही भाव काढावा लागेल ना. स्वप्नीचे निघाये मरे साचे. दुसरा एक त्याचा भाव आहे की स्वप्नातले गाव आहे पण याला वाटतं का आता मी मेलोच. घाय कसे स्वप्नातले आहेत पण याला काय वाटतं मी मरलो, कारण समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो हे त्याच्या लक्षातच बिचाऱ्याच्या येत नाही. म्हणूनही म्हणतो की नाही स्वप्न म्हणजे स्वप्नेचे ने घाई की साचे मरे, असं उद्गारवाचक दिलं तुमच्या भाषेत तर, आहे की नाही? तर असं होईल. आणि प्रश्नचित्र दिलं तर स्वप्नीचे ने घाई की मरे साचे, असं त्याचा अर्थ होईल. आता दुसरा दृष्टांत सांगतात. 9000 ओव्यात हा दृष्टांत इतका साधा दृष्टांत, एवढा विस्ताराने सांगण्यात दुसरं कोणत्या ओव्या आहेत का नाही काही सांगता येत नाही. बहुतेक एवढाच दृष्टांत जास्त ओव्या खर्च केलेला दिसतो. दृष्टांत माऊली फार थोडक्यात ना एका अर्धचरणामध्ये किंवा एका अर्ध्या ओळीमध्ये असं सांगतात. हा जो आहे ना याला 76 पासून सुरुवात होती तर थेट 79 पर्यंत, म्हणजे ह्या 4 ओव्या ह्या दृष्टांतासाठी 6 ओव्या, म्हणजे हे माऊलींची करुणेचा पाझर फुटलेला थांबत नाही म्हणून आहे की नाही. दुपारी पाहू.